तर 2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा। शेतकरी बांधवांना आताच एक मोठी बातमी आलेली आहे बघा। पीक विम्याचा दुसरा टप्पा आता सुरुवात झालेली आहे। दुसऱ्या टप्प्याची बघा, पीक विम्याच्या भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी बघा। पीक विम्याचा 75% हिस्सा आता वाटप करण्याचा दुसऱ्या टप्प्याची यादी आता सुरू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, रक्कम हेक्टरी बघा 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। ही बातमी वृत्तपत्रातून आणि पेपरातून आलेली आहे, ज्यामुळे शेतकरी मित्रांनो साधारणपणे आता आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे बघा। शेतकरी मित्रांनो, आता माहीतच आहे तुम्हाला, नमो शेतकरी योजनेचाही हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात पडला। त्याच मागे बघा आता PM किसानचाही पडण्यात आला आहे। त्यानंतर झाल्या बघा आता पीक विम्याला सुरुवात झालेली आहे बघा। तुम्ही पाहू शकता की बघा 2022, 2023 आणि 2024 आणि हे महिन्यातील 2025 या 4 वर्षाच्या आत बघा। शेतकऱ्यांचं जर पीक विमा भरला असेल तर त्यांची आता यादी जाहीर झालेली आहे बघा। तुम्ही या यादीमध्ये तुमचं नावही लगेच तपासू शकता आणि पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता टाकण्याचा महत्त्वाचा निर्णय आलेला आहे बघा। शेतकरी मित्रांनो, कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे तेही आपण आता पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत शेतकरी मित्रांनो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावे आणि तुम्ही यादीतनी तुमचा जिल्हा आहे की नाही तेही बघावे बघा। आता हीच योजना राहिली, या योजनांचे पैसे आता मिळून जातात बघा। पीक विम्यासाठी मिळणारी रक्कम तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा। प्रत्येक तालुक्यासह किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना नावही या यादीतनी आहे। मागील 3 वर्षातनी बघा 2022, 2023, 2024 या पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे बघा। या 3-4 वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांना आता एकत्र देण्याचा निर्णय आलेला आहे बघा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर भाताचं पीक करत असाल, तुमच्या भातातनी जर नुकसान झालं असेल तर बघा 50,000 रुपये तुम्हाला इतकी रुपये हेक्टरी मिळणार आहे बघा। त्यानंतर बघा ज्वारी पिकाचं जर नुकसान झालं असेल तर बघा 33,000 रुपये इतकी हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। बाजरी पिकाचं जर नुकसान झालं असेल तर बघा 32,000 रुपये इतके पैसे मिळणार आहेत। त्यानंतर बघा भुईमुंग पिकाचे तुमचं नुकसान झालं असेल तर बघा 45,000 रुपये इतके शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहे। त्यानंतरचं दुसरं पीक म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा सोयाबीन पिकात जर तुमचं नुकसान दुष्काळ झाला असेल, सोयाबीन वाळून म्हणजे करपून वाहून गेला असेल तर तिच्यात बघा शेतकऱ्यांना 55,000 रुपये इतके त्यांच्या खात्यात आता जमा मिळणार। त्यानंतर बघा मूग उत्पन्नात जर तुमचं नुकसान झालं असेल तर बघा 28,000 रुपये इतकं तुम्हाला आता निधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा उडीद डाळ म्हणजे उडीद पिकाचं जर उत्पन्न झालं असेल तर बघा तिच्यातनी तुमचं 25,000 रुपये तुम्हाला इतके आता मिळणार आहेत। त्यानंतर बघा तूर पिकात जर तुमचं नुकसान झालं असेल तर बघा 47,000 रुपये इतके तुमच्या खात्यात आता निर्णय आलेला आहे आणि आता पडणार बी आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा कापूस पिकात जर नुकसान झालं असेल तर बघा शेतकरी मित्रांनो, या सर्वात जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बघा। यावर्षी झाले आणि मागच्या वर्षी कापसा पिकातनी नुकसान झालेलं आहे तर बघा या पिकातनी जास्त आता पैसे मिळणार आहे म्हणजे की बघा 60,000 रुपये इतके शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे फक्त काही मोजक्या जिल्ह्यानुसार बघा। आणि मक्का पिकात जर झाला असेल तर बघा 36,000 रुपये इतके शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे मिळणार। कारण तर बघा आता निर्णय ठरलेला आहे बघा। आज 28 मार्च 2026 या शेतकऱ्यांच्या खात्यात बघा या तारीखनुसार आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, आता पिकाचे वाटप बघा। हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात बघा 2022, 2023 आणि 2024 या आणि 2025 सर्व शेतकऱ्यांसाठी एकत्र जमा होत आहे बघा या 4 वर्षाच्या कालावधीत बघा। 2022 पासून ते 2000 पर्यंत जर पीक विमाचे वाट पाहत असाल तर पाहणाऱ्या शेतकऱ्यांना ही मोठी आनंदाची बातमी, कारण बघा काल पहिला टप्पा जमा झाला, आज दुसऱ्या टप्प्याची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि आता दुसऱ्या टप्प्याची यादी ही सुरू झालेली आहे।
त्यानंतर बघा कृषी मंत्री दत्त भाऊ बर्गे यांनी सांगितले आहे की बघा ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच या पैसे मिळाले आहे. बाकी बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 100% रुपये आता जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे पोस्टचे खाते आहे त्यांच्या खात्यात कालच पैसे मिळाले आहे. राहिले विषय आता ज्यांचे नाही त्यांना आज 100% त्यांच्या खात्यात पैसे मिळणार आहे. नंतर बघा शेतकरी मित्रांनो, आता डी-बी-टी आणि इतर जिल्ह्यामध्ये वाटप कशाप्रकारे होणार आहे. बघा गेल्या 2 दिवसापासून 16 ते 15 जिल्ह्यामध्ये बघा पहिल्या टप्प्याची यादी आता कामे पूर्ण झाली आणि आज बघा दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा केला जात आहे. जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर बघा काळजी करूच नका. कारण बघा डी-बी-टी डायरेक्ट बोनाफाईड ट्रान्सफरद्वारे पैसे असल्यामुळे थोडा उशीर होऊ शकतो. कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा आदेशही दिलेला आहे. आज सकाळपासून बघा काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा असून आज दुपारी 1 वाजेपासून बघा या प्रक्रियेला अधिक वेगाने सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, आज बघा 16 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप तर केला जाणारच आहे. पण बघा कृषी मंत्री सांगितल्याप्रमाणे बघा या 16 जिल्ह्याची यादी आता बँकातही दिलेली गेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. कारण बघा ज्यांनी काही महत्त्वाचे कामे केली आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. सरकारने कोणत्या अटी घातल्या आहे हे आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत. 75% अग्रिम पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा तर होणार. पण अटी काय आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायची गरज आहे शेतकरी मित्रांनो. बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे ऐतिहासिक लाभ. आतापर्यंत बघा 10 वर्षाच्या आत इतिहासातने असा पीक विमा शेतकऱ्यांच्या कधीच मिळाला नाही. बघा 10 वर्षापासून असा पीक विमा आता कधीच मिळाला नाही या शेतकऱ्यांना, असा आता यावर्षी मिळणार आहे. आता बघा 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकाच वेळी मिळत आहे. पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला असून आता बघा दुसऱ्या टप्प्याची आजपासून सुरुवात झालेला आहे. आज बघा 16 जिल्ह्याची यादी आता करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, अंतिम आदेश आणि महत्त्वाच्या सूचना बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक करण्यात आली आहे. आता बघा सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोडण्याचा निर्णय आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपले देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्व मुख्य बँकांना फोन करून असे मेसेज दिलेले आहे. करणारा आदेश आलेला आहे. बघा या पीक विमाची काही महत्त्वाची कामे आता घालण्यात आलेली आहे. आता ज्या शेतकऱ्यांच्या अटी पूर्ण असतील त्या शेतकऱ्यांना बघा हा पीक विमा आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर अटी कोणत्या आता बघा या कागदपत्रानुसार आता तुमच्या बँक खात्याशी जोडले असतील तर बघा ज्या शेतकऱ्यांचे पहिल्या टप्प्यात पीक विमा मिळाला आहे त्यांना बघा सरकारने सांगितले आहे की त्यांनी 2 महत्त्वाचे कागदपत्रे जमा करावी लागणार आहे. ज्या केल्यावर बघा त्यांचे 100% आता पीक विमा मिळणार. बघा 100% पीक विमा मिळणार आहे. सरकारने यासाठी बघा 3,176 कोटी आता शेतकऱ्यांच्या खात्यात बघा मंजूर करण्याचा निर्णय आलेला आहे. अजून पीक विमाचा मेसेज आलेला नसेल तर तुम्हाला खालील गोष्टी तपासणे आवश्यक आहे. तुमचं आधार कार्ड बँकेला जोडलेलं आहे का? तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का? तुमचं बँकेला खात्याला मोबाईल नंबर लिंक आहे का? बघा या 3 गोष्टी तुम्हाला तपासायच्या आहे. या तिन्ही गोष्टी जर असल्या तर बघा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा हे तिन्ही कामे करून जा शेतकरी मित्रांनो. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही हे कामे केली नसतील तर पीक विमा खात्यात जमा होणार नाही. तुम्हाला त्यास मेसेज येणार नाही. ही कामे पूर्ण करा, कारण आज दुसऱ्या टप्प्याची यादी सुरू झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्यांनी यादी आता आपल्याकडे आलेली आहे. बघा पहिला जिल्हा आहे पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा आज समावेश आहे. आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी पूर्ण असेल त्या शेतकऱ्यांच्याच खात्यात आता हे पैसे जमा करण्याचा निर्णय आलेला आहे. बघा आजपासून पीक विम्याचे वाटप तर सुरू झालेले आहे. 13 जुलैनुसार बघा शेतकऱ्यांच्या आज प्रति हेक्टरी 15,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मंत्रिमंडळाचा निषेध निधी करून तुमचा नुकसान झालेल्या पीक विम्याचा भरपाई आता देण्यात आलेला आहे. निर्णयही घेण्यात आलेला आहे. तुमचा पीक विमा आता बँकेला जमा झालेला आहे हे तपासण्यासाठी तुम्ही लगेच यादी पहा. आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची आता दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पहा शेतकरी मित्रांनो, बघा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची खुशखबर आहे. आता बघा सरसकट पीक विम्याची यादी आता विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची
प्रतीक्षा आता संपली. बघा 13 जिल्ह्यामध्ये 15,000 रुपये पीक विमा आता जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. सकाळपासून पैसे जमा होण्यात सुरुवात झालेली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून बघा सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यातनी पीक विमा आता वाटपास सुरुवात करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत झालेच असेल की तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात आणि तुम्ही हे कामे केली की नाही तेही तुम्हाला माहीत झालं. तर ज्याचे केले नसेल तर लवकर करून जा आणि आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर करून जा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जा, जेणेकरून आपला व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.